विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि हे सर्व नागरिकांसाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जवळपास भागामध्ये मान्सूनने आपला धाव घेतलेला असून आज विदर्भामध्ये बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस पडत आहे. हे अतिशय आनंदाची बातमी सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. आपण जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे, 25 तारखेच्या आसपास पेरणीसाठी अनुकूल वातावरण आपल्या विदर्भामध्ये तयार होणार आहे. तसंच काही आता सध्या आपल्या विदर्भामध्ये दिसत आहे. आज विदर्भातील बहुतांश भागामध्ये जेमतेम बुलढाणापासून तर गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत अनेक भागामध्ये आज मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी आहे, पण पाऊस हा प्रमाणात सर्वच भागामध्ये पडत आहे. हे खूप मोठी अपडेट सध्या आज विदर्भामध्ये पाहायला मिळालेली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये पाऊस आणखी वाढणार आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये दरम्यान 28 तारखेनंतर विदर्भामध्ये 8 जुलैच्या आसपास अतिवृष्टीची शक्यता आहे, असं सध्या तरी आपल्याला अंदाजा दिसत आहे. समोर आपण जर स्क्रीनवर बघितलं तर तुम्ही पाहू शकता. आपण जर इथे 23 जूनच्या दरम्यानची स्थिती बघितली तर इथे तुम्ही पाहू शकता 23 जूनच्या आसपास हा विदर्भाचा बहुतांश भागामध्ये व्यापलेला आहे. काहीसा अमरावती आणि नागपूर, भंडारा, गोंदियाचा उत्तर भागामध्ये आता पोचलेला नाही आहे, पण उद्या सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंतच आपल्याला हा संपूर्ण विदर्भामध्ये व्यापला आहे असं अपडेट माहीत पडणार आहे. कारण जसं पाऊस सध्या आता परिस्थितीमध्ये पडत आहे, याने आपण निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो विदर्भाचा संपूर्ण भागामध्येच आता सध्या मान्सून आपला परिणाम दाखवत आहे आणि पाऊस सध्या पडत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळात रात्रीचे 8 वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली रेडार इमेज जर आपण बघितली तर तुम्ही पाहू शकता अशी रेडार इमेज आपल्याला मान्सूनच्या काळातच पाहायला भेटतोय. आपण पाहू शकता इकडे नागपूरपासून तर वर्ध्यापर्यंत अनेक भागामध्ये, भंडारा, गोंदिया या भागात अनेक तालुक्यांमध्ये म्हणजे जेमतेम सर्वच भागामध्ये पाऊस पडत आहे. त्याच काळामध्ये अमरावतीमध्येही जेमतेम सर्वच भागामध्ये पाऊस पडत आहे. उत्तर भाग सोडला काहीसा तर जेमतेम सर्वच भागामध्ये पाऊस पडत आहे. सध्या यवतमाळ आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाची तीव्रता कमी आहे, पण जेमतेम आपल्या विदर्भाचा बहुतांश भागामध्ये सध्या आज मान्सून पोहोचलेला असून अनेक भागामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत. काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे आणि अनेक भागामध्ये सध्या पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत. मित्रांनो, विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस काही भागांमध्ये सध्या विदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तुम्ही पाहू शकता या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्येच पावसाचे ढग बनलेले आहेत. यामध्ये कोकणचा भाग असो किंवा इकडे पश्चिम विदर्भाचा भाग असो किंवा उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही जिल्हे असो, या संपूर्ण भागामध्ये सध्या तरी आपल्याला परिस्थिती अनुकूल दिसत आहे आणि अतिशय आनंदाची बातमी या ढगांमुळे शेतकऱ्यां समोर दिसत आहे. अतिशय आनंदाची बातमी, कारण आता सध्या शेतकरी मोठं संकटात होता. कारण गेल्या काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करत होता आणि आता हा पाऊस जो प्रमाणात संपूर्ण भागामध्ये बरसणं सुरू केले आहे यामुळे सध्या शेतकरी त्यामुळे आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि यामुळे निश्चितपणे येणाऱ्या दिवसामध्ये आपण पेरणी करू शकता सध्या असं स्थितीमध्ये आपण येत आहोत. मित्रांनो, पुढील काही दिवस विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. उद्या दिवसभरामध्ये आपण जर बघितलं तर अमरावती, यवतमाळ आणि वर्ध्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता दिसत आहे. आपण या मॉडेलमध्ये पाहू शकता उद्या मुसळधार पाऊस कोसळणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला या भागात मुसळधार पाऊस होऊ शकते उद्या दिवसभरामध्ये. गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता उद्या दिसत आहे आपल्याला. आपण पाहू शकता अकोला, वाशिममध्ये उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्येही मुसळधार, यवतमाळ आणि नागपूर तसंच चंद्रपूरमध्येही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. खास करून उत्तर विदर्भाचा जो काही भाग आहे यामध्ये नागपूर, वर्धा आणि त्याला साठलेला जो काही भाग आहे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अशी शक्यता आहे. त्यानंतर आपण जर 25 तारखेच्या आसपास बघितलं तर 25 तारखेलाही मुसळधार स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये असणार आहे. यामध्ये अमरावतीमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस 25 तारखेला पाहायला भेटणार आहे आणि गडचिरोलीच्या भागातही अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. नागपूरमध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम दिसणार आहे.
त्यानंतर वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. अमरावती अकोल्यामध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 2 दिवस कायम दिसत आहे. वाशिम यवतमाळमध्येही पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम दिसत आहे. 26 तारखेचा रोजी परिस्थिती विदर्भामध्ये पावसासाठी अनुकूलच दिसत आहे. आपल्याला काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. अमरावती इकडे नागपूर अकोला यवतमाळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर आपण 27 तारखेकडे हळूहळू वाढू तर 27 तारखेला विदर्भामध्ये परत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भात आता भाग बदलू आणि अनेक भागामध्ये सध्या तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती यवतमाळ नागपूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते. चंद्रपूरमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्येही पाऊस होण्याची शक्यता, वाशिम आणि बुलढाणामध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे. गोंदिया भंडारा एकंदरीत विदर्भाच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या 27-28 तारखेपर्यंत आपल्याला आता तरी दिसत आहे. 28 तारखेला तुरळक ठिकाणी विदर्भामध्ये काहीसा पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे, पण पाऊस निश्चितपणे येत जात राहणार आहे विदर्भामध्ये. आणि शक्यता आहे मित्रांनो, येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊ शकते. दरम्यान आपण जर 28 तारखेची परिस्थिती बघितली इथे, तर 28 तारखेला काही जास्त बदल नाही दिसत आहे. फेरबदल आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये, पण निश्चितपणे आपण यावर लक्ष ठेवून आहोत, कारण हा सिस्टम जर की बंगालच्या उपसागरामध्ये बनला तर याचा परिणाम विदर्भावर निश्चितपणे होणार आहे आणि यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये विदर्भामध्ये मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर यामुळे निश्चितपणे आपण तुम्हाला यावर अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि जर चॅनलवर नवीन आले असाल तर निश्चितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा.